याचा 11वा अध्याय, मार्क शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 23 आणि 24 वचन कोणतरी वाचा. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी ह्या डोंगराला तो उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेल असा विश्वास धरेल, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. हालेलुया, हालेलुया. त्या ठिकाणी प्रियानो, हे तुम्ही म्हणजे बायबल वाचत असताना तुम्ही भरपूर वेळा ही घटना वाचली असेल की येशू एका वाटेवरून जात असताना त्याला भूक लागली आणि त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे की त्या ठिकाणी एक अंजिराचं झाड होतं आणि अंजिराच्या झाडावरती त्याला काही भेटलं नाही, म्हणून त्यानं काय केलेलं आहे की त्या अंजिराच्या झाडाला शाप दिला होता. आणि तिथून पुढं म्हणजे एक घटना म्हणजे शिष्यांना येशू सांगत आहे 23 वचनामध्ये काय सांगत आहे की मी तुम्हाला खचित 21 वचन वाचू आपण. तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, गुरुजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे पहा. येशूने त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. 23 वचनामध्ये काय म्हणत आहे की मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी ह्या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरेल, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. हालेलुया, हालेलुया. मागच्या वेळेला महिला प्रेयरमध्ये देखील याविषयी मी थोडक्यात बोललो होतो. तर प्रियानो, याच्या अगोदर देखील आपले जे ब्रदर आहेत, अंकित ब्रदर आहेत, त्यांनी देखील विश्वासाविषयी तुम्हाला सांगितलं होतं. म्हणजे आपल्या जीवनामध्ये, या ख्रिस्ती जीवनामध्ये आपला विश्वास हा खूप महत्त्वाचा असा आहे प्रियानो. आणि या ठिकाणी काय झालेलं आहे की ज्या अंजिराच्या झाडाला येशूनं शाप दिला होता ते पूर्णपणे वाळून गेलं होतं. आणि पेत्राला याची ज्या वेळेला आठवण झाली त्यावेळेला येशूला तो सांगत आहे की ज्या अंजिराच्या झाडाला तुम्ही शाप दिला होता ते पहा वाळून गेलेला आहे. हालेलुया. या ठिकाणी 23 आणि 24 वचनामध्ये जर आपण बघायला गेलं तर 2 प्रकारचा विश्वास या ठिकाणी दिसून येतो प्रियांनो. हालेलुया. 2 प्रकारचा विश्वास म्हणजे 2 प्रकारचा विश्वास आपल्याला ठेवला पाहिजे परमेश्वरावरती. हालेलुया. विश्वास एकच असतो, पण त्याच्यामध्ये काही प्रकार असतात किंवा त्याच्यामध्ये काहीतरी कृती करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं असेल. 23 वचनामध्ये काय सांगत आहे की मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी ह्या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जासे म्हणेल आणि आपल्या अंतकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. हालेलुया. आजच्या काळामध्ये डोंगराजवळ आपण गेलो आणि डोंगरावाला म्हटलं उठ आणि तू समुद्रात फेकला जा, उठ आणि आमच्या घराजवळ ये, असं जर म्हटलं तर असं होईल का? असं नाही होणार. पण डोंगरासारख्या किंवा डोंगरा एवढ्या आपल्याला अशक्य असणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला येतात आपण घाबरून जातो प्रियांनो. आणि आपल्याला सर्व काही म्हणजे धुसर सगळं दिसायला लागतं, मार्गच दिसत नाही अजिबात. आता यातून कसं बाहेर पडायचं, कसं यातून निसटायचं किंवा कसं याच्यावरती विजय मिळवायचा, या गोष्टीचा आपण विचार करायला लागतो. हालेलुया. पण या ठिकाणी येशू काय म्हणत आहे, आपल्या अंतकरणात शंका न बाळगता जर तुम्ही विश्वास ठेवला तर तुमच्या काय होणार आहे, शब्दाप्रमाणे घडून येणार आहे. हालेलुया, हालेलुया. मग आपल्या जीवनामध्ये ज्या अडचणी आहेत, जे प्रसंग आहेत किंवा ज्या समस्या आहेत ते जर आपल्या जीवनामधून निघून जायचं असेल आणि आपल्या शब्दाप्रमाणे जर घडून यायचं असेल, आणायचं असेल तर आपल्याला विश्वास हा ठेवला पाहिजे. आणि कसा विश्वास ठेवला पाहिजे? शंका न बाळगणारा विश्वास. हालेलुया, हालेलुया. 24 वचन आपण वाचा. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. हालेलुया, हालेलुया. आपण आपल्या जीवनामध्ये दररोजच्या लाईफमध्ये दररोज प्रार्थना करतो. आपण सगळेजण प्रार्थना करतो, करताना सगळेजण प्रार्थना आणि विश्वासानं प्रार्थना करतो, बरोबर? आणि प्रार्थना करत असताना आपण बऱ्याच काही गोष्टी देवाकडे मागत असतो. आपल्या गरजांसाठी आपण प्रार्थना करतो, आपल्या मंडळीसाठी प्रार्थना करतो, आमच्यासाठी प्रार्थना करत असेल तुम्ही. तर सगळ्या गोष्टीसाठी आपण प्रार्थना ज्या वेळेला करत असतो त्यावेळेला 24 वचन काय सांगत आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा काय करा, विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. हालेलुया.
पहिली गोष्ट 23 वचनामध्ये, जर आपल्याला आपण म्हणतो तसे घडेलच असा आपल्याला विश्वास धरला पाहिजे. हालेलुया. पहिला विश्वास आपल्याला कसा धरला पाहिजे, की आपण म्हणतो तसेच आपल्या शब्दाप्रमाणे घडेलच असा विश्वास ज्यावेळेला आपण पकडतो किंवा धरतो, आपल्या शब्दाप्रमाणे घडून येतो प्रियानो. हालेलुया. आणि दुसरी गोष्ट काय आहे, आपण मागितलेलं जे काय प्रार्थनेमध्ये आपण दररोजच्या जीवनामध्ये मागतो, बरोबर, ते आपल्याला मिळालेलंच आहे. मिळाले का तुम्हाला? आता प्रार्थना केली आणि तुम्ही उठला आणि उद्या दुसऱ्या क्षणाला तुम्ही जर म्हटला की मला मिळालेलं आहे, तसं होऊ शकतं काय? नाही. पण आपल्याला तो विश्वास धरायचा आहे. तुम्हाला अजून मिळालं नाही, पण विश्वास धरायचा आहे की ते मला मिळालेलं आहे. हालेलुया. जर आपण तो विश्वास ठेवला की होय प्रभू, मी जे आता प्रार्थनेमध्ये मागितलेलं आहे ते मला मिळालेलंच आहे, तर ते तुम्हाला मिळणार आहे प्रियानो. हालेलुया. दोन गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहे. विश्वास धरून जर आपण प्रार्थना केली तर आपल्याला ते मिळालेलं आहे असं जर आपण विश्वास पकडला तर ते आपल्याला मिळणार आहे. आणि जो विश्वास धरतो त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येतो प्रियानो. हालेलुया. किती जणांची इच्छा आहे की माझ्या शब्दाप्रमाणे मी प्रार्थना करून, प्रार्थनेमध्ये जे जे मागितलेलं आहे, जे माझं शब्द मी बोललेलो आहे देवाकडं, ते माझ्या शब्दाप्रमाणे घडून यायला पाहिजे. किती जणांना असं वाटतंय की माझ्या शब्दाप्रमाणे घडून आलं पाहिजे? कारण एलियानं देखील शब्द बोलला आणि काय म्हटला, की ज्या परमेश्वराच्या हुजुरास मी असतो आणि त्याच्या जीविताची शपथ की इथून पुढे प्रचंड वृष्टी होणार नाही आणि हे मी माझ्या सांगण्याप्रमाणे होणार. बरोबर आहे. त्या ठिकाणी तो विश्वासानं बोलला. आज तुमच्यापैकी किती लोक आहेत की त्यांना असं वाटते की माझ्या शब्दाप्रमाणे घडून यायला पाहिजे? हालेलुया. आणि दुसरा एक प्रश्न, की किती जणांना असं वाटतंय की तुम्ही जे प्रार्थनेमध्ये मागितलेलं आहे ते तुम्हाला मिळालेलंच आहे? हालेलुया. हालेलुया. जर तुमच्या शब्दाप्रमाणे जर घडून यायचं असेल, जर तुम्हाला प्रार्थनेमध्ये जे मागितलेलं आहे ते तुम्हाला मिळवायचंच असेल, तर एक गोष्ट पहिला केली पाहिजे. हालेलुया. खाली वाचूया 25 वचन वाचा. आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना करावयास उभे राहता, तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा, अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हाला तुमच्या अपराधाची क्षमा करावी. 26. परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमच्या स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधाची क्षमा करणार नाही. हालेलुया. हालेलुया. हे मूळ आहे. हालेलुया. क्षमा करणं हे मूळ आहे प्रियानो. जर आपण क्षमा करून त्या प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसलो, प्रार्थना करायला बसलो, तर आपल्या शब्दाप्रमाणे घडायला वेळ लागणार नाही. जर आपण क्षमा केली तर तो परमेश्वरही आपल्या अपराधांची क्षमा करणार आहे. जर आपण क्षमा नाही केली तर तो परमेश्वरही आपल्याला क्षमा करणार नाही. स्पष्ट सांगत आहे बायबलमध्ये. हालेलुया. हालेलुया. म्हणून सर्वांनी प्रियानो या गोष्टीची एक गोष्ट डोक्यात ठेवा की माझ्या शब्दाप्रमाणे जर घडून यायचं असेल, मी देवाकडे जे मागितलेलं आहे ते जर मला मिळायचं असेल, तर मला क्षमा करणं गरजेचं आहे. कदाचित तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी, तुमच्या नातेवाईकांनी किंवा कुणीही मित्रपरिवारानं म्हणा, कुणीही तुमचं मन दुखावलं असेल, तुमच्या विरुद्ध बोलले असतील, तुमच्या नावाडी केली असेल, काहीही घडलं असेल, पण मी तुम्हाला सांगतो प्रियानो, मी नाही सांगत, पण बायबल या ठिकाणी सांगत आहे, देवाचं वचन या ठिकाणी सांगत आहे की आपण क्षमा केली पाहिजे. हालेलुया. जर क्षमा केली तर वरच्या 2 गोष्टी घडायला वेळ लागणार नाही. हालेलुया. हालेलुया. हे आपण सर्वजण डोळे बंद करूया आणि घोषणा करूया की जे काही आपण घोषणा करूया प्रियानो. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. मी विश्वास करतो, मी विश्वास करतो, मी विश्वास करतो, मी विश्वास करतो की परमेश्वर माझ्या शब्दाप्रमाणे घडवून आणणार, माझ्या शब्दाप्रमाणे घडवून आणणार. मी विश्वास करतो, मी प्रार्थनेमध्ये विश्वास धरून जे काय मागेन ते मला देणार, ते मला देणार. येशूच्या नावात, येशूच्या नावात. आमेन.
आमेन.